नमस्कार. आज आपण इथं करणार आहोत कुळीथाचं गरमागरम पिठलं आणि त्यासोबतच मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली तांदळाची भाकरी. कुळीथाचं पिठलं करण्यासाठी मी इथे कुळीथ घेतलेत. आता हे कुळीथ आपण चांगले भाजून घेणार आहोत. ह्याला की नाही हुलगेसुद्धा बोलले जातात. आता हे बारीक गॅस करून 4 ते 5 मिनटापर्यंत बारीक गॅसवरतीच आपण हे भाजून घेणार आहोत. आता हे चांगले भाजून झालेत आणि मी थंडसुद्धा करून घेतलेत. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. त्यासाठी मी हे हुलगे मिक्सरमध्ये काढून घेते आणि बारीक करताना चालू बंद करून आपण ह्याचा आधी भरडा तयार करून घेणार आहोत. कारण आपल्याला त्याची वरची साल आहे ना ती आधी काढून घ्यायची. तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीने चालू बंद करून मी त्याचा भरडा तयार करून घेतला आहे. आता आपण हे पाकडून घेऊया. पाकडून घ्यायचे म्हणजे त्याची वरची जी साल असते ना ती निघते. इथे अशा पद्धतीने मी आता ह्या पाकडून घेतल्यावरती त्याच्या साला अशा निघल्या जातात. अशाच प्रकारे मी आता सर्व ही कुळीथ की नाही ती मी अशा प्रकारे झटकून घेतलेत आणि तुम्ही ते बघा मस्त सालासुद्धा निघाल्यात. अशा प्रकारे याच्या साला निघल्या जातात. आता आपण हे कुळीथ पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याची बारीक पीठ तयार करायचे. इथे तुम्ही बघा अशा प्रकारे मस्त मी बारीक पीठ तयार करून घेतले. अगदी बारीक पीठ करून घ्यायचे. आता पिठलं करण्यासाठी मी इथे जे आपण पीठ तयार केलं होतं ना त्यातलं 4 चमचे कुळीथाचं पीठ मी इथे घेतलेत आणि त्यामध्येच पाणी टाकून त्याचं पातळ असं मिश्रण मी तयार करून घेते. कारण जर आपण एकदमच हे पीठ पाण्यात टाकलं ना गरम पाण्यामध्ये की त्याचं पटकन गुठळ्या तयार होतात आणि आपण जर हे पीठ आधीच असं पातळ करून घेतलं ना आणि मग पाण्यात सोडलं ना की अजिबात गुठळ्या होत नाही. आपण फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्येच टाकते 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरा आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायची कढीपत्ता, 7 ते 8 ठेचून घेतलेला लसूण. इथे की नाही तुम्ही जिरा, लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलीत आणि तो जर ठेचा तुम्ही इथे टाकलात ना तरीसुद्धा चालेल, मस्त लागतं. आणि इथे मी 1 मिरची टाकते. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लसूण तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचे. कांदा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यामध्येच मी चवीपुरतं आता इथे मीठसुद्धा टाकते म्हणजे कांदा आपला पटकन असा मऊसुद्धा होतो. कांदा चांगला मऊ झाल्यानंतर आणि साईडने तेल सुटल्यानंतर त्यामध्ये टाकायचे काही सुके मसाले, हळद, हिंग, 1 छोटा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आपण ह्या फोडणीमध्येच टाकायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आणि त्यामध्ये आता गरम करून घेतलेलं पाणी टाकायचे म्हणजे फोडणीसुद्धा मस्त अशी चुरचुरीत बसते. तुम्ही इथे बघा मस्त आपली फोडणी बसली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे. जेवढं तुम्हाला पिठलं पातळ घट्ट हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाका आणि पाण्याला खळखळ अशी उकळी आल्यानंतर आपण जे पाणी टाकून जे कुळीथाचं पीठ तयार केलं होतं ना पातळ असं मिश्रण ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हलवायचे. बारीक गॅस करून हे सतत 2 मिनटं हलवून घ्यायचे म्हणजे गुठळ्या तयार होत नाहीत. तुम्ही इथे बघू शकता अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाहीत. मस्त असं हे पिठलं तयार होतं आणि त्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी बारीक गॅस करून हे चांगलं शिजवून द्यायचे. 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही इथे बघा आपलं की नाही हे कुळीथाचं पिठलं तयार झालेलं आहे. आणि जेवढं जाड पातळ हवं ना त्याप्रमाणे तुम्ही इथे हे ठेवू शकता. आणि त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायची. मस्त आपलं गरमागरम कुळीथाचं पिठलं तयार आहे. आणि त्यासोबतच आता आपण टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी करणार आहोत. तुम्ही इथे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसुद्धा करू शकता. पण इथे मी आज तांदळाची भाकरी करणार आहे. त्यासाठी मी इथे आधीच पिठावरती उतवणी घेऊन मळून ठेवलं होतं. त्यातला 1 गोळा मी काढून घेते. जेवढी मोठी आणि बारीक तुम्हाला भाकरी करायची ना त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ घ्यायचे. अशा पद्धतीने मी आता ही भाकरी लाटण्याने सरसर लाटते आहे. अगदी पातळ आणि मोठी अशी ही भाकरी तयार करून घ्यायची. आणि इथे मी तवा गरम करत ठेवला होता. त्या तव्यावरती ही मी भाकरी टाकून घेते आणि चटका लागायच्या आतच भाकरी जास्त गरम व्हायच्या आतच त्याला वरतून पटकन पाणी लावायचं म्हणजे कसं आपल्या हाताला चटका लागत नाही. आणि ती दोन्ही साईडनी चांगली शेकवून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली भाकरी आपली तयार झालेली आहे. गरमागरम कुळीथाचं पिठलं आणि त्यासोबतच मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी, कांदा आणि चटणी. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये.